देशात एकूण 3 शहर एक नियोजित शहर म्हणून वसवण्यात आले. त्यामध्ये गांधीनगर, चंदीगड आणि त्याचबरोबर नवी मुंबई. परंतु नवी मुंबई एक असं वेगळं शहर आहे की त्याला निसर्गाने भरभरून दिलंय. ते म्हणजे निसर्गाची संपत्ती म्हणजे कांदळवन. आज याच कांदळवनाची पाहणी करण्याकरता मंत्री गणेश नाईक आज या संपूर्ण ठाणे खाडी पुलाची त्यांनी कांदळवनाची पाहणी केली. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, काय तुम्ही नक्की पाहिलं? तुम्हाला हे काय नवीन नाहीये कांदळवन, परंतु तुम्ही अनेकदा इथून फिरता, पण आज एवढ्या वर्षानंतर फिरल्यानंतर काय परिस्थिती दिसली आणि याकरता आता काय करणं गरजेचं आहे असं तुम्ही नियोजन केलंय? हे बघा, आज ऐरोली मतदारसंघाचा आमदार म्हणून सुद्धा आणि वन विभागाचा मंत्री म्हणून सुद्धा कांदळवन आणि त्याच्या अनुषंगाने असलेलं फ्लेमिंगोज सुद्धा ही कांदळवन विभागाची जबाबदारी आहे. ऐरोली जेटीवर त्या ठिकाणी एक वन्यजीव कनेक्टेड एक सेंटर आहे. त्या सेंटरमध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांना संगोपन करण्याची भूमिका घेतलेली आहे. परंतु प्रामुख्याने नवी मुंबई आणि MMRD परिसरातील जनता आणि त्यांच्याकडे येणारे पै पाहुणे यांना समुद्राचं दर्शन घडवण्याकरता मँग्रोव्ह डिव्हिजन कडून बोटीतून त्या ठिकाणी प्रवास घडवला जातो. तो फक्त त्या परिसरातच आहे. 2012च्या सुमारास मी बेलापूर जेटीवरून स्वतःच्या खाजगी बोटीनं ऐरोली परत जायचो. त्यावेळेला हजाराच्या संख्येनं फ्लेमिंगोज होते. पण आज मी बघितलं साधारणपणे लाखाच्या संख्येमध्ये फ्लेमिंगोज आहेत आणि ती संख्या 1.5 लाखापर्यंत आहे. अशा प्रकारचे आमचे मँग्रोव्ह डिव्हिजनचे प्रमुख आहेत रामाराव यांनी ती माझी माहिती मला दिली. एकूणच त्यावेळेला मी बघितलं होतं की पर्यावरण मंत्री या राज्याचा 2दा पर्यावरण मंत्री मी झालो, 2दा वन मंत्री झालो. परंतु त्यावेळेला ज्या ठिकाणी बंदरगाह आहे म्हणजे पोर्ट आहे, त्या पोर्टमध्ये येणाऱ्या मोठ्या मोठ्या बोटींच्या अनुषंगानं ग्रीस, ऑइल, डिझेल वगैरे पडतो आणि त्याचा तवंग सगळ्या खाडीमध्ये पसरतो. तो तवंग त्या ठिकाणी पसरू नये म्हणून इस्तंबूलमधून एक टेक्नॉलॉजी आणली होती आणि त्या पद्धतीच्या बोटी तिकडे परिसरात तो तवंग आतमध्ये घेऊन त्याच्यातला ग्रीस, त्याच्यातला डिझेल, पेट्रोल असं वर्गीकरण करून तिथला तवंग तिथल्या तिथे थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. JNPT कडे तशी बोट आहे अशी माझी माहिती आहे. तर बाब अशी आहे की आता मँग्रोव्ह हा गुजरात पासून गोव्यापर्यंत आहे. तर मँग्रोव्हला सुद्धा त्याचा त्रास होतो. म्हणून मी आमच्या रामारावला सांगितलं की तुम्ही अतिशय सौम्य आणि विनंतीपूर्वक पर्यावरण विभागचे वरिष्ठ अधिकारी, MMBचे वरिष्ठ अधिकारी, उद्योगाचे वरिष्ठ अधिकारी, नगरविकासचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही खाड्यांमध्ये जो प्लास्टिक, त्या ठिकाणी थर्माकोल वगैरेचं जे चित्र आपण पण सगळ्यांनी ते आपल्या कॅमेरामध्ये टिपलेलं आहे, ते कमी होण्याकरता सार्वजनिक जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करावं. जर का मँग्रोव्ह डिव्हिजनला त्याचं जर नेतृत्व करायला दिलं तर मँग्रोव्ह डिव्हिजन हसत त्या गोष्टीची जबाबदारी घेईल आणि संपूर्ण गुजरात ते गोव्यापर्यंत कुठल्याही खाडी किनाऱ्याला, जी आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला लांग म्हटली जाते, म्हणजे कोण समुद्रातून येणाऱ्या जे काचेच्या बॉटल्स, प्लास्टिकच्या बॉटल, तत्सम ज्या गोष्टी त्या किनाऱ्यात त्या नष्ट करायचा आणि समुद्र किनारा हा स्वच्छ करावा. हा जो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जशी गंगा साफ म्हणजे गंगेतलं पाणी तर पवित्रच आहे, परंतु त्यातल्या त्यात जे लोक गंगेचं पाणी दूषित करतात ते ठिकठिकाणी ते पुन्हा शुद्ध करण्याची प्रक्रिया, तशाच प्रकारचे मोदीजींच्या मनामध्ये की आपल्या भारताचा हजारो किलोमीटरचा समुद्र किनारा तो पण स्वच्छ राहावा. त्याकरता महाराष्ट्राच्या अनुषंगानं वनमंत्री आणि मँग्रोव्ह डिव्हिजन, मँग्रोव्ह सगळीकडे आहेत म्हणून ती जरा फ्लॅमिंगो ते मी नेहमी म्हणतो की नवी मुंबई हे शहर हे ब्लेस बाय गॉड म्हणजे परमेश्वराचं वरदान लाभलेलं आहे. फ्लेमिंगो अन्य कुठल्या शहरामध्ये नाही. तिथून आपल्या CBD पासून ऐरोली पर्यंत लाखो फ्लेमिंगोज आहेत. मुंबईमध्ये सुद्धा नाहीत. हे अशा प्रकारे निसर्ग सुद्धा शहरात म्हणजे एखाद्या शहरावर प्रेम करतो. तुम्ही असे मगाशी म्हटल्याप्रमाणे की मँग्रोव्ह सुद्धा हे महाराष्ट्राचे वरदान आणि नवी मुंबई तर वाशी स्टेशन पासून
तर इकडे सीबीडी पर्यंत टोटलचा मँग्रोवचा पट्टा, इतका मोठा पट्टा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये, कुठल्याही तालुक्यामध्ये नाही. हे वरदान आहे. त्याची निगराणी करणं आपल्या सगळ्यांचं काम आहे. निश्चितपणे तुम्ही पत्रकार फार अतिशय जागृतीनं त्याच्यावर नजर ठेवता आणि ती भूषणं हवं आहे. त्याचबरोबर जसे काही लोक म्हणजे समाजामध्ये बरे वाईट सगळीकडे लोक असतात. आता हे जे काही गोष्टी करतात त्याचा राग नाहीत, परंतु दुःख वाटतं की लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे. काही चिटर लुटर काही एनजीओज आहेत हाताच्या बोटावर, परंतु मेजॉरिटी एनजीओज हे पर्यावरणाचं त्या ठिकाणी समतोलपणा राहावा म्हणून प्रयत्नशील आहेत. पत्रव्यवहार करतातच. गरज पडली तर काही पत्रकार एनजीओ हायकोर्टामध्ये जाऊन त्यांनी आदेश आणलेला आहे आणि हायकोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी निर्देशित केल्यानंतर सुद्धा काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी निसर्गाचा नाश करतात. मी माझ्या खात्याच्या लोकांना सांगितलेलं की एकदा त्यांना सगळ्यांना प्रेमानं समजावून सांगा की बाबांनो, हे तुम्ही करताय हे चुकीचं आहे. जर का समजावून सांगून सुद्धा जर ते नाही ऐकले तर मग कायद्याचा बडगा उगारून जे निसर्गाला पूरक आहे त्या गोष्टी निर्माण करायला सांगितलेलं. एक सगळ्यात महत्वाचं की या कांदळवनाला धोका इथल्या भूमाफियांकडून फारसा नाहीये, एवढा धोका हा सिडकोकडून आहे. कारण सिडकोच ही कांदळवनातली भूखंड आता बिल्डरांच्या खिशात घालण्यासाठी यांचा प्रयत्न सुरू आहे. आपण पाहिलं की पाणथळी जागी, फ्लेमिंगोच्या पाणथळी जागा देखील बिल्डरांच्या खिशात घालण्यासाठी सिडको प्रयत्नशील असल्याचं समोर आलं होतं. मी आमच्या रामारावला सांगितले की जो आपल्या जी वसाहत कुठली स्कूल ती आपली डीएव्ही स्कूलच्या बाजूची जी तलाव डीपीएस, तो तलाव पूर्वी फ्लेमिंगो हजारोच्या संख्येने याचे रस्त्यावरून लोकांना ते दर्शन घ्यायचं. आता हे दर्शन घडवण्याकरता बोटीतून जावं लागतं. मी रामारावला सांगितले सिडकोच्या अधिकाऱ्यांना पत्र द्या, पूर्वी होतं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही जे पाणी अडवले ते चालू करा, त्यापेक्षा तुमच्यावर केसेस दाखल केल्या जातील आणि आम्ही स्वतःच्या खर्चाने ते पाणी येण्याचा मार्ग सुरू करू आणि खर्च तुमच्याकडून घेऊ, अशा प्रकारचं पत्र द्यायला सांगितलेलं आहे मी. शेवटी जनता ही ह्या राज्याची मालक आहे. कुठले अधिकारी, मंत्री, संत्री, तंत्री, आमदार, खासदार हे काय मालक नाहीत, हे विश्वस्त आहेत. आणि जर का जनतेच्या हिताची जपणूक जर करण्याची जर भूमिका त्यांची नसेल तर त्या अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारला जाईल. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, सिडकोच्या अधिकाऱ्यांनी काही जमिनी बिल्डर लोकांना विकल्या मँग्रोवच्या परिसरातल्या, परंतु पटणी परिसरामध्ये एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जागा विकल्या. आता तुमच्या गोष्ट लक्षात आणतो, तिथे 3-3 लाख रुपये स्क्वेअर मीटरचा भाव आहे, 2-2 लाख रुपये, परंतु एमआयडीसीच्या लोकांनी त्या 60,000ने दिल्या. जागा हा रस्ता आणि तो रस्ता, त्यांच्याकडे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? जर का या ठिकाणी सिडको जर 2 लाख 3 लाख रुपये मीटरने जर विकते तर ते 60,000 रुपयांनी कसे विकले गेले? त्या सगळ्या गोष्टीची सुद्धा माझ्याकडे तक्रार गेल्यात. मी त्या बाबतीमध्ये त्या संबंधित मंत्रालयाला माझी भूमिका मांडलेली आहे आणि गरज पडली तर काही लोक म्हणजे आम्ही कोर्टात आणि कोर्टात गेलेले आहेत. पटणी परिसरामध्ये शेकडो एकर जागा ही 3 लाख कोटी आणि 60,000 रुपये किलो, म्हणजे इतक्या तफावत. म्हणजे कुठल्या तरी विशिष्ट लोकांनी, म्हणजे मी बोललो आणि आज पुन्हा बोलतो, सिडको मध्ये काही अधिकारी नालायक आहेत आणि भ्रष्ट आहेत. एमआयडीसी मध्ये काही अधिकारी नालायक आणि भ्रष्ट आहेत. आता त्या भ्रष्टाचार कोणाच्या म्हणजे साक्षीनं कोणाच्या निर्वाणीने होतो ते फक्त तपासाची बाब आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टी बाहेर निघतील. फॉरेस्टमध्ये संपूर्ण नवी मुंबईतल्या फॉरेस्ट लगत असलेल्या जागा, या फॉरेस्टच्या जागा एमआयडीसीच्या जागा म्हणून भूखंड विकल्यात आणि मी तशा प्रकारचे निर्देश दिले, तपास करा आणि त्या ठिकाणी जे घटक एमआयडीसीचे असतील किंवा आणि त्या उद्योगपतींना सुद्धा सांगा की ही तुम्ही फॉरेस्टची जागा धारण केलेली आहे, तुम्ही एमआयडीसीला पत्र लिहा आणि ते पैसे परत घ्या त्यांच्याकडून. त्यापेक्षा त्या सर्वांना उघडे करण्याचं काम गणेश नाईक करेल. एक महत्वाचा मुद्दा आहे की जेवढं मोठं जंगल मँग्रोवचं या नवी मुंबईला लाभलंय, त्याच्यामध्ये आपण वनमंत्री असताना, यापूर्वी पर्यावरण मंत्री असताना आपण मँग्रोव्ह पार्कचं एक संकल्पना आपल्या समोर होती. त्या बाबतीत ह्या नव्याने आता सुरू करणार? नाही बाबा, म्हणजे ऐरोलीमध्ये या बजेटमध्येच आम्ही तरतूद केलेली आहे. त्या ठिकाणी एलिव्हेटेड पाथ, तिथे ऑब्झर्वेशन सेंटर, विविंग गॅलरी वगैरे. मुंबईमध्ये एक विविंग गॅलरी आमच्या रामाराव जे प्रमुख आहेत मँग्रोवचे त्यांनी बनवले. एप्रिल-मे महिन्यामध्ये उद्घाटन होणार.
दुसरी एक आहे मुंबईमध्ये होती आणि नवी मुंबईमध्ये एप्रिलच्या सुमारास त्याचं बांधकाम सुरू होईल. टेंडर निघालेलं आहे आणि ते साधारणपणे एखाद्या वर्षामध्ये ते काम पूर्ण व्हावं, 1-1.5 वर्षामध्ये अशी अपेक्षा आहे. आता ऐरोलीच्या ठिकाणी 12 तास फक्त जेटी उपलब्ध असते. मी MMB ला आमदार असताना पत्र लिहिलं की ती जेटी पुढे सरकवा, जेणेकरून तिथल्या फिशरमन म्हणजे कोळी बांधवांना 24 तास त्या जेटीचा वापर व्हावा. आता 12 तासानंतर त्यांची ती यातायात बंद होते, म्हणजे त्या लोकांना त्रास होतो, चिखलातून यावा लागतो. तर तो MMBचं सुद्धा काम तिथे त्या जेटीचं सुरू होईल. त्याच्यानंतर इथे हिंद प्रवासी जलवाहतूक संस्था ही रजिस्टर करायला मी तरुणांना सांगितली होती. ती आता पुन्हा पुनरुज्जीवन करून त्यांना बोटी पण घेऊन देण्यासाठी बँकांच्याकडून मदत केली जाईल. आणि MMBची परवानगी घेतल्यानंतर कांदळवन विभागाची परवानगी घेऊन जशी कांदळवन विभागातून जशी प्रवाशांना काही अंतरावर समुद्राचं म्हणजे फ्लेमिंगोचं मँग्रोवचं दर्शन दिलं जातं, तशा प्रकारचे माझ्या कल्पना अशी की तिथून ऐरोलीतून बेलापूर टू ऐरोली अशी प्रवासीच बोट सुरू करावी. त्याच्यामध्ये फ्लेमिंगोचं पण दर्शन होईल, मँग्रोवचं पण दर्शन होईल. पण त्याच्याकरता ती प्लास्टिक मुक्त खाडी हे आपण ठरवलं पाहिजे आणि ते होईल. धन्यवाद सर. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.